ऍक्शन. आई 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 मी तुझ्याशी बोलायले. आई मला सांग बरं, मी कधी तुझ्याकडे हट्ट केलाय का? मला दिवाळीला कपडे घेऊन दे, का मला नवा फोन घेऊन दे, का महागड्या हॉटेलात जेवायला घेऊन जाय? आई मला फक्त एकदा जिल्ह्याला ऍडमिशन घ्यायचंय ग. आणि आई मला माहितीये, तू जर हाव म्हणलीस ना तर माहितीये का, मला कोणी काही बोलू दे, मला काही फरक पडत नाही. पण आई एकदा ग, आई एकदा हाव म्हण ना. आणि किती दिवस असं लोकांच्या घरी तुला मजुरी करायची सांग मला? लोकांचे धुणं भांडे घासायचे? हा, आज मी शिकले ना तर या दोघी बहिणीचं काहीतरी होईल, नाही तर ह्या पण असं धुणं भांड्याला जावं लागेल लोकांच्या घरी. आई समजून घे ना ग, माझ्या काहीतरी इच्छा असते ना. मला नाही कापायचे नुसते कांदे बटाटे, नुसतं स्वयंपाक करायचंय घरी. अगं आई, मी घडले तर आपलं घर बनल, माहितीये का? आणि तुला मी अजिबात जाऊ देणार नाही कोणाच्या घरी कामाला. आई तुझं फक्त एकच स्वप्न नाहीये ग, मग लग्न. माझं स्वप्न आहे मी या देशाचा कारभार करावा, काहीतरी मोठं बनाव, आणि ते होईल. अगं आई तुला सांगते, मी एकटी शिकणार नाहीये, ह्या अख्ख्या गावातल्या पोरीला घेऊन जाईल. ह्या अंधारात नाही ठेवणार मी. ओ ताई, येत आहे का? पोरी वाट पाहत आहे, कधी येत आहे? हा वय आले आले. आई बघितलंस, अगं ह्या सगळ्या 30 पोरीचं भविष्य माझ्या हातात आहे आई. आणि तुला माहितीये, आम्हाला पण लय वाटायचं की त्यांच्या विद्याने काहीतरी करा, मोठ्या पदावर शिका. आबा म्हणायचे, ऐकलं काय, माझी विद्या लय हुशार आहे. माझ्या बापाचं स्वप्न तर मला पूर्ण करावंच लागेल. आणि तुला सांगते, मी काय घाबरायचं नाही त्या गल्लीतल्या बायांना, त्या भावकीच्या बायाला. मी झाले ना स्वावलंबी, काही गरज नाही कोणाकडे हात पसरायची. माझ्या लग्नाला हे येईल का ते येईल का, काय गरज आहे तुला? मी स्वावलंबी बनणार आणि माझ्या बहिणीचं भविष्य पण मीच घडवणार. मी नाही थांबणार आहे, मी करणार आहे जिल्ह्याला ऍडमिशन.